नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. भारत आणि अमेरिका यांचे व्यापारी संबंध आणखी ताणण्याची शक्यता आहे, कारण अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका नव्या विधेयकाला मान्यता दिली आहे. हे विधेयक म्हणजे सँक्शनिंग रशिया ऍक्ट ऑफ 2025. या विधेयकात रशियाकडून कमी किमतीत पेट्रोलियम उत्पादन खरेदी करणाऱ्या देशांवर आता अमेरिकेत येणाऱ्या वस्तूंवर 500% अतिरिक्त शुल्क म्हणजेच टॅरिफ लादण्याचा निर्णय घेतला आहे. या नवीन नियमामुळे भारतासह चीन, ब्राझील यासारख्या देशांवर याचा थेट परिणाम होऊ शकतो. याचं कारण म्हणजे भारत मोठ्या प्रमाणात रशियन तेल खरेदी करतो आणि त्यावर आधीच अमेरिकेने अतिरिक्त 25% टॅरिफ लादला होता. जर भारताने रशियन तेल खरेदी कमी केलं नाही तर या नवीन विधेयकामुळे हा अमेरिकेत विकल्या जाणाऱ्या भारतीय वस्तूंवर टॅरिफ 500% वाढवला जाऊ शकतो. सौंदत्ती तालुक्यातील मरकुंबी गावातील इनामदार साखर कारखान्यातील भीषण बॉयलर स्फोटामध्ये मृतांचा आकडा 7 वर पोहोचला आहे. या दुर्घटनेमध्ये 7 कामगारांचा मृत्यू झाला असून 24 तासांहून अधिक काळ लोटूनही कारखाना व्यवस्थापनाकडून कोणतीही नुकसान भरपाई किंवा अधिकृत निवेदन जाहीर केले गेलेलं नाही. त्यामुळे मृतांच्या नातेवाईकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. नातेवाईकांचा आरोप आहे की अद्याप कारखाना व्यवस्थापनाने मृतांच्या कुटुंबियांना दिलासा देणारी कोणतीही हमी दिलेली नाही. मृत कामगार गुरु तम्मण्णवर यांच्या नातेवाईकांनी शवागाराबाहेर संतप्त आंदोलनही केले. स्फोटात मृत कामगारांमध्ये अक्षय सुभाष चोपडे, दीपक मुन्नवडी, सुदर्शन महादेव बनोशी, भरतेश बसप्पा सरवडी, मंजुनाथ गोपाळ तेरदाळ, गुरुपादप्पा भीरप्पा तम्मण्णवर आणि मंजुनाथ मडिवाळप्पा कजागर यांचा समावेश आहे. या दुर्घटनेचं नेमकं कारण शोधण्यासाठी प्रशासनाने चौकशी सुरू केली असून कारखाना व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणाचा तपासही सुरू आहे. बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्यातील इनामदार साखर कारखान्यात घडलेल्या भीषण अपघातात मृतांची संख्या 7 वर पोहोचली आहे. गंभीर भाजल्यामुळे उपचार घेत असलेल्या कामगारांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी मुरगोड पोलिसांनी कारखान्याचे जबाबदार अधिकारी व्ही सुब्बुरथिनम, जनरल मॅनेजर टेक्निकल हेड राहणार बेंगळूर, प्रवीण कुमार टाकी, जनरल मॅनेजर इंजिनिअरिंग हेड आणि एस विनोद कुमार, उपमहाव्यवस्थापक प्रोसेस राहणार चामराजनगर यांच्यावर भारतीय दंड संहिता आयपीसी कलम 125(2), 289 आणि 106(1) अंतर्गत गुन्हा क्रमांक 04/2026 नोंदवला आहे. नूतन पोलीस अधीक्षक के रामराजन यांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार या घटनेचा सखोल तपास सुरू असून अपघाताचं नेमकं कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. शाकंभरी पौर्णिमेनिमित्त लाखो भाविकांनी यल्लमा डोंगरावर देवीच्या दर्शनासाठी गर्दी केली. यात्रा उत्साहात पार पडली. परड्या भरण्याचा कार्यक्रमही भक्तिभावाने पार पडला. उदेगाई उदेचा जयघोष करत यल्लमा डोंगरावर भंडाऱ्याची उधळण झाली. मात्र यात्रेनंतर डोंगर परिसरात सर्वत्र सांडपाणी, कचरा आणि दुर्गंधीचं साम्राज्य पसरलं. यामुळे भाविकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मंदिर परिसरात स्वच्छतेचा पूर्ण अभाव दिसून येत आहे. सांडपाणी वाहत असून ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेत. परिणामी देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांना नाक मुठीत धरून कचऱ्यातून वाट काढत जावं लागत आहे. राज्य सरकारने कोट्यवधी रुपयांच्या निधीतून विकास कामे सुरू केली असली तरी मूलभूत सुविधा आणि स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. भाविकांचा ओघ दरवर्षी वाढत असताना स्वच्छतेची योग्य व्यवस्था करणे अत्यावश्यक बनलं आहे. आता तरी प्रशासनाने जागं व्हावं आणि यल्लमा डोंगर परिसरात कायमस्वरूपी स्वच्छतेसाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सुज्ञ भाविकांकडून केली जात आहे. शांतीनगर, टिळकवाडी व चिदंबर नगर परिसरात घरफोड्या केल्याप्रकरणी टिळकवाडी पोलिसांनी गोव्यातील 41 वर्षीय जमशेद खान खलील खान याला अटक केली आहे. त्याच्या जवळून सुमारे 13,50,000 रुपयांच्या किमतीचे 115 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. मूळचा हैदराबाद, तेलंगणाचा रहिवासी जमशेद खान सध्या आराडी कांदोळी गोव्यामध्ये राहत होता. पोलिसांनी सांगितले की त्यांनी टिळकवाडी पोलीस स्थानक आणि उद्यमबाग पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात एकूण 3 चोरीची कबुली दिली आहे. चोरी केलेले दागिने त्याने वितळवून ठेवले होते.
जप्त केलेल्या वस्तूंपैकी 60 ग्रॅम व 55 ग्रॅम सोन्याचे दागिने, क्रमांक KE22EK3077 असलेली होंडा ॲक्टिवा आणि एक मोबाईल फोन यांचा समावेश आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त भूषण बोरसे व उपायुक्त नारायण बर्मणी यांच्या मार्गदर्शनाखाली एसीपी खडेबाजार शेखरप्पा एच यांचे नेतृत्व आणि टिळकवाडी पोलिसांचे पथक करत आहे. एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका मीना बेनके यांच्या पुढाकारातून बेळगाव शहरातील बस स्थानक, रेल्वे स्थानक तसेच विविध ठिकाणी रात्री थंडीमध्ये विना पांघरूण उघड्यावर झोपलेल्या गरजूंना ब्लँकेटचे वितरण करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून बेळगाव शहरात थंडीचं प्रमाण लक्षणीयरित्या वाढलंय. ही बाब ध्यानात घेऊन गरजू आणि निराधार नागरिकांना थंडीपासून संरक्षण मिळावं या उदात्त हेतूने हा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. मीना बेनके यांच्या या स्तुत्य कार्याचे शहरभरातून कौतुक होत असून या उपक्रमात अवधूत तुडवेकर यांच्यासह इतर सामाजिक कार्यकर्त्यांनीही सक्रिय सहभाग नोंदवला. सामाजिक बांधिलकी जपत गरजूंसाठी मदतीचा हात पुढे करणाऱ्या या उपक्रमामुळे मानवतेचे दर्शन घडले. बेळगाव शहरातील सुप्रसिद्ध भातकांडे एज्युकेशन सेंटरने विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांसाठी सक्षम बनवणे व त्यांच्या शैक्षणिक वाटचालीला अधिक गती देण्याच्या उद्देशाने शहापूर कचेरी गल्ली येथे नूतन भातकांडे एज्युकेशन सेंटरची सुरुवात केली आहे. या नव्या इमारतीचे उद्घाटन एकच कंपनीचे अधिकारी महांतेश पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. उद्घाटन समारंभास राजश्री व डॉक्टर गोविंद मिसाळे उपस्थित होते. या एज्युकेशन सेंटरमध्ये केम्ब्रिज मॉन्टेसरी प्री स्कूल, डे केअर, 6वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी शिकवणी वर्ग, नर्सरी टीचर ट्रेनिंग तसेच अबॅकस क्लासेस घेण्यात येणार आहेत. उत्तम शिक्षण, उत्तम संस्कार हे ब्रीदवाक्य घेऊन कार्यरत असलेल्या भातकांडे एज्युकेशन सेंटरने नववर्षाच्या प्रारंभीच शैक्षणिक क्षेत्रात एक महत्त्वाचं पाऊल टाकलंय. उद्घाटन प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मिलिंद भातकांडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी संस्थेच्या सचिव मधुरा भातकांडे, प्राचार्या दीपा एससी, साजिया जमादार आदी मान्यवर उपस्थित होते. बेळगावातील खानापूर रोड गोवाबेस नजीकच्या महावीर भवन येथे भव्य फर्निचर एक्स्पो 2026 सुरू झाला असून ग्राहकांसाठी खास आणि भरघोस सवलतींची मेजवानी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या एक्स्पोमध्ये तब्बल 75% सूट देण्यात येत असून फर्निचर घरी घेण्यासाठी केवळ ₹1 डाऊन पेमेंटची विशेष योजना उपलब्ध करण्यात आली आहे. सागवानी फर्निचरपासून ते मॉडर्न सोफा सेटपर्यंत सर्व प्रकारचे दर्जेदार फर्निचर एका छताखाली पाहायला मिळत आहे. या एक्स्पोमध्ये वुडन सोफा सेट, टीपॉय, डायनिंग टेबल, पलंग, 3+1+1 कॉर्नर सोफा, 2, 3 and 4 डोअर वॉर्डरोब तसेच कॉम्बो ऑफरमधील बेडरूम सेटमध्ये पलंग, वॉर्डरोब, साईड टेबलसह मॅट्रेसवर पिलो मोफत दिलं जात आहे. तसेच टीव्ही युनिट खरेदीवर ड्रेसिंग टेबल पूर्णतः मोफत देण्यात येत आहे. ही ऑफर 25 जानेवारीपर्यंत वैध असल्याने अशी सुवर्ण संधी क्वचितच मिळते. त्यामुळे ग्राहकांनी आजच भेट देऊन आपल्या घरासाठी सर्वोत्तम फर्निचरची निवड करावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे. बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी युवा नेते अमान सेठ यांच्यासह आझमनगर शासकीय शाळेतील विज्ञान प्रदर्शनाला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांच्या वैज्ञानिक प्रयोग आणि नवकल्पनांचे कौतुक केले आणि त्यांना जिज्ञासा, सर्जनशीलता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी प्रोत्साहित केले. आमदार सेठ यांनी विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने शिक्षण घेण्याचे आणि उपलब्ध संधींचा सर्वोत्तम वापर करण्याचे मार्गदर्शन केले. तसेच शाळेच्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या कष्टाचे कौतुक केले. युवा नेते अमान सेठ यांनी विद्यार्थ्यांना शिस्त, नवोपक्रम आणि शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. शाळा व्यवस्थापन, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी या भेटीत उत्साहाने स्वागत केले आणि पाठिंब्यासाठी आभार व्यक्त केले. देशातील अग्रगण्य सार्वजनिक क्षेत्रातील युनियन बँक ऑफ इंडियाच्या बेळगाव शहरातील संगमेश्वर नगर मार्केट यार्ड येथील शाखेच्या नव्या व सुसज्ज इमारतीचे उद्घाटन क्षेत्रीय प्रमुख राघवेंद्र BS यांच्या हस्ते पार पडले. उद्घाटन प्रसंगी त्यांनी व्यापारी, उद्योजक व नागरिकांनी बँकेच्या कृषी, MSME व किरकोळ कर्ज योजना, ठेवी, लॉकर सुविधा तसेच व्योम या मोबाईल बँकिंग ॲपसह विविध आधुनिक व ग्राहक केंद्रित सेवांचा अधिकाधिक लाभ घ्यावा असे आवाहन केले.
या भव्य उद्घाटन समारंभास 100हून अधिक ग्राहक, व्यापारी व मान्यवरांसह उपक्षेत्रीय प्रमुख मनीष मेघन्नावर, ज्ञानेश कुमार, शाखा प्रमुख परमानंद गुप्ता तसेच बँकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. बेळगावच्या टिळकवाडी परिसरात मध्यरात्री बंद घरांचे दरवाजे ठोठावत एका युवकाने दहशत माजवल्याची घटना घडली असून पोलिसांनी अथणी तालुक्यातील एका तरुणाला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. मंगळवारी मध्यरात्रीनंतर गुरुवार पेठ व टिळकवाडी बेळगाव परिसरातील काही इमारतींमध्ये घुसून संबंधित तरुणाने दरवाजे ठोठावले. काही ठिकाणी एकाकी महिला असलेल्या घरांना लक्ष्य करण्यात आल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले आहे. मध्यरात्री सुमारे 2:15 वाजता गुरुवार पेठेतील एका इमारतीत त्याने 2 घरांचे दरवाजे ठोठावले. एका महिलेने विचारणा केल्यावर त्याने स्वतःला पोलीस असल्याचे सांगितले. मात्र महिलेने दरडावल्याने तो तिथून पळून गेला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू करून संशयित तरुण वैभव वय 25 याला ताब्यात घेतल्याचे समजते. यावेळी त्याची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे पोलिसांनी सांगितले. T20 क्रिकेट आहे ना, मला जाम आवडतं, पण माझे पैसे इन्व्हेस्ट करताना मात्र मी गेल नाही तर गावस्करच बनतो. FD मध्ये नेहमी इन्व्हेस्ट करतो, कारण FD आहे तर स्टेडी आहे. लोकमान्य FD सोबत मिळवा बेस्ट इंटरेस्ट रेट. लोकमान्य FD आहे तर स्टेडी आहे. निपाणी शहरामध्ये चोरीचा एक अयशस्वी प्रयत्न झाल्याने नागरिकांमध्ये पुन्हा चोरटे सक्रिय झाल्याची भीती निर्माण झाली आहे. निपाणी महामार्गावरील 30 छाप बीडी कार्यालयाजवळ बुधवारी रात्री सुमारे 11:15च्या सुमारास 2 चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आलं नाही. रात्री 11 ते 12च्या दरम्यान विद्युत पुरवठा खंडित झाल्याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी कार्यालयात प्रवेश केला. मात्र तेथील वॉचमनने प्रसंगावधान राखत चोरट्यांचा पाठलाग केला, त्यामुळे ते पळून गेले. पळून जाताना चोरट्यांनी गोडाऊनच्या काचा दगड मारून फोडल्या. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. घटनेची माहिती मिळताच निपाणी शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू असून पोलीस उपनिरीक्षक शिवानंद कारजोळ पुढील तपास करत आहेत. श्वान आणि मांजरांबाबत शालेय विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण व्हावी यासाठी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये निबंध व चित्रकला स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. याबाबत पशुसंगोपन खात्याकडून जिल्हा शिक्षणाधिकारी आणि गट शिक्षणाधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करण्यात आला आहे. शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये श्वान आणि मांजरांसंदर्भात जागृती व्हावी यासाठी जिल्हा पंचायतीने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार 26 जानेवारी रोजी सरदार्स मैदान येथे डॉग शो आयोजित करण्यात आला असून त्याचबरोबर शाळा आणि महाविद्यालयांमध्ये निबंध व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. 1ली ते 4थी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी माझा आवडता पाळीव प्राणी कुत्रा मांजर यावर निबंध तर यावरच आधारित चित्रकला विषय असणार आहे. तर 5वी ते 7वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी माझा आवडता पाळीव प्राणी कुत्रा मांजर यांची काळजी व संगोपन व त्यावर आधारित चित्रकला स्पर्धा. 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी रेबीज नियंत्रण आणि प्रथमोपचार यावर निबंध तर रेबीज नियंत्रणाबाबत चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. आमदार प्रकाश हुक्केरी व आमदार गणेश हुक्केरी यांच्या अथक प्रयत्नातून पट्टणकुडी तालुका चिक्कोडी येथील ग्रामदेवता महालक्ष्मी मंदिराला पुरातन दैवत म्हणून सुमारे 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधी मंजुरी पत्राचे वितरण आमदार प्रकाश हुक्केरी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी ते म्हणाले की राज्याचे मुख्यमंत्री सहाय्य निधीतून महालक्ष्मी भवन उभारण्यासाठी सुमारे 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तसेच चिक्कोडी सदलगा मतदारसंघासाठी सुमारे 50 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय. कार्यक्रमाला मान्यवर तसेच असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. काकती गावाच्या हद्दीमध्ये पौर्णिमा बारजवळील पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर मंगळवार दिनांक 6 जानेवारी रोजी पहाटे 1:30 ते 2 वाजता अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला. पोलिसांनी सांगितले की धडक देणारा वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाले आहेत. मृत व्यक्तीचे वय अंदाजे 35 ते 40 वर्षे, उंची सुमारे 5 फूट 5 इंच, गव्हाळ रंग असून त्याने काळ्या रंगाचा पांढरे ठिपके असलेला फुल शर्ट आणि ग्रे रंगाची जीन्स पॅन्ट परिधान केली आहे. उजव्या हातावर वसंत असे गोंदवले आहे, मात्र हाताच्या पंजाला अंगठा व तर्जनी नाही.
पोलीस प्रशासनाने या व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी नागरिकांना संपर्क करण्याचे आवाहन केले आहे. मारिहाळ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरू आहे. बेळगाव शहरातील प्रभाग क्रमांक 29 येथील हिंदवाडी घुमटमाळ मारुती मंदिर दुसरा क्रॉस कॉर्नर परिसरात अनेक वर्षांपासून असलेला ब्लॅक स्पॉट अखेर हटवण्यात आला आहे. नगरसेवक नितीन जाधव यांच्या पुढाकारामुळे हा दीर्घकालीन प्रश्न मार्गी लागला असून स्थानिक नागरिकांनी याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. प्रभाग क्रमांक 29 मधील अस्वच्छता व अतिक्रमणामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. या समस्येबाबत सातत्याने नागरिकांकडून तक्रारी येत होत्या. नगरसेवक नितीन जाधव यांनी याची दखल घेत संबंधित विभागांशी समन्वय साधत तातडीने कारवाई केली. परिणामी हा ब्लॅक स्पॉट पूर्णतः बंद करण्यात यश आले. प्रभाग क्रमांक 29 मधील आतापर्यंत 19 ब्लॅक स्पॉट हटवण्यात आले असून स्वच्छता, सार्वजनिक सुव्यवस्था आणि नागरिकांचे आरोग्य याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही असा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आलाय. कडोली साहित्य संघातर्फे रविवार दिनांक 11 जानेवारी रोजी होणाऱ्या 41व्या मराठी साहित्य संमेलन शामियानाचा मुहूर्तमेढ रोपण कार्यक्रम काल बुधवारी पार पडला. दुर्दुंडेश्वर मठाच्या आवारात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्य संघाचे अध्यक्ष शिवाजी कुटरे यांनी दीपप्रज्वलन आणि प्रतिमांचे पूजन मान्यवरांनी केले. भरमा डोंगरे यांनी प्रास्ताविक केले. कृषी पत्तीन संघाचे संचालक प्रकाश राजाई यांच्या हस्ते मुहूर्तमेढ रोपण करण्यात आले. श्रीधर नाडगौडा यांनी पौरोहित्य केले. या प्रसंगी कवी वसवंत शहापूरकर म्हणाले की मराठी साहित्याची ज्योत प्रज्वलित ठेवण्यासाठी साहित्य संमेलने महत्वाची आहेत. ग्रामीण भागामध्ये साहित्य संमेलनांमुळे साहित्याचा प्रसार झाला. 41 वर्षे मराठीचा जागर करण्याचे काम कडोली साहित्य संघाने केले आहे असे ते म्हणाले. यावेळी गिरीधर गोंडवाडकर, तानाजी कुटरे, विलास बामणे, मनिंदर देसाई, कृष्णा मस्कार आदी उपस्थित होते. भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या चित्रा वाघ यांनी आज गुरुवारी बेळगावला धावती भेट दिली. त्यांच्या आगमनावेळी भाजपचे माजी ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव यांनी विमानतळावर स्वागत केले. चित्रा वाघ या खासगी कामानिमित्त बेळगावात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र या दरम्यान त्यांनी पक्षातील महत्वाच्या नेते व कार्यकर्त्यांशी संवाद साधत संघटनेची एकजूट आणि मजबूती यावर चर्चा केली. या भेटीदरम्यान कार्यकर्त्यांनी विविध मुद्दे मांडले असता पक्ष संघटन व कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवणे यासाठी पुढील वेळी सविस्तर बैठक घेऊ असे चित्रा वाघ यांनी आश्वस्त केले. त्यांच्या या अचानक भेटीने बेळगाव भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आणि ऊर्जा निर्माण झाली आहे. बेळगाव शहरातील नामांकित इंग्रजी शाळांमध्ये यंदा LKG प्रवेशासाठी अर्ज वितरण लवकरच सुरू होणार आहे. अर्ज वितरण 12 ते 14 जानेवारी दरम्यान रोज दुपारी 1:30 ते 3 वाजता करण्यात येईल. शाळांनी अर्ज वितरणाची नोटीस शाळेसमोर लावल्याने पालकांची गर्दी सुरू झाली आहे. पालक आपल्या पाल्यांना इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी विशेष उत्सुक आहेत. अर्ज मिळवण्यासाठी पाल्याचा जन्मदाखला आवश्यक असून अर्जासोबत 4 फोटो, जन्मदाखला, जात व उत्पन्न दाखला, पालकांचे आधार कार्ड आणि रेशन कार्डच्या झेरॉक्स जोडणे आवश्यक आहे. मारिहाळ पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल रमेश रायाप्पा नाईक वय 35 6 महिन्यांपासून सांब्रा विमानतळावरून बेपत्ता आहेत. ते विमानतळावर कार्यरत असून 11 जून 2025 रोजी दुपारी सुमारे 2 वाजता ते कामावरून निघून गेले, मात्र घरी परतले नाहीत. मारिहाळ पोलीस ठाण्यातील पोलीस बाबू चौगुला यांनी या प्रकरणी तक्रार नोंदवली आहे. कोणालाही त्यांच्याबाबत माहिती असल्यास त्यांनी मारिहाळ पोलीस स्थानकाशी 0831 240 5239 किंवा 9480804111 या क्रमांकावर संपर्क साधावा असे पोलिसांनी आवाहन केले आहे. एपीएमसी पोलिसांनी मटका विरोधातील मोहीम राबवताना मार्केट यार्ड परिसरात 2 स्वतंत्र ठिकाणी छापा टाकून 6 जणांना अटक केली आहे. या कारवाईत एकूण 19,602 रुपयांची रोकड आणि मटका अंक लिहिलेल्या चिठ्ठ्या जप्त करण्यात आल्यात. पहिली कारवाई रामनगर 3रा क्रॉस कंगराळी केएच येथील विनायक कोलकार याच्यावर करण्यात आली. तो एपीएमसी मार्केट यार्डजवळ सार्वजनिक ठिकाणी मटका खेळत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई करून त्याच्याकडून 1,000 रुपये रोख जप्त केले. दुसऱ्या कारवाईमध्ये कंगराळी केएच भागातून किरण भजंत्री वय 27, मारुती रजाई, शुभम कडेमणी, अनुप कंभीर आणि इतर एकाला अटक करण्यात आली.
त्यांच्याकडून 18,602 रुपये, मटक्याच्या चिठ्ठ्या आणि साहित्य हस्तगत करण्यात आले. पोलिसांनी या प्रकारांवर लक्ष ठेवत पुढील तपास सुरू केला असून मटका अड्ड्यांवर कारवाई सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखण्यासाठी नियम असूनही काही बेजबाबदार नागरिक कचरा टाकत आहेत. या विरोधात महानगरपालिकेने कारवाईचा बडगा उचलला असून शहापूर खडेबाजार येथे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी एका व्यक्तीवर 500 रुपयाचा दंड ठोठावला. शहरामध्ये नियमितपणे कचरा उचलण्यासाठी महापालिकेच्या गाड्या फिरत असूनही काही नागरिक सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकून ब्लॅक स्पॉट निर्माण करत आहेत. यामुळे स्वच्छता अभियानात अडथळे निर्माण होत असून शहराच्या सौंदर्यावरही परिणाम होत आहे. महापालिका प्रशासनाने नागरिकांना नियमित आपल्या घरातील कचरा हा परिसरात येणाऱ्या कचरा गाडीकडे देण्याचे आवाहन केले असून सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनीही जबाबदारीने वागावे आणि स्वच्छ भारत अभियानात योगदान द्यावे असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.